नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कार इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये. ही आहे MG हेक्टरचा फेसलिफ्ट मित्रांनो. यामध्ये डिझाईन, फीचर्स आणखी ॲडाससारख्या फीचरसोबत ही गाडी सध्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटत आहे. आणखी या गाडीबद्दल आज आपण ऑल ओव्हर डिटेल्स कवर करणार आहोत. आणखी त्याआधी स्पेशल थँक्स टू धूत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड लातूर, त्यांनी आपल्याला ही गाडी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण वेळ न घालवता व्हिडिओकडे वळूया आपण डायरेक्ट. मित्रांनो, जर सुरुवातच केली आपण प्राईजपासून या गाडीमध्ये, तर हे जो तुम्ही मॉडेल बघत आहात हा टॉप एंड वेरियंट आहे मित्रांनो, शार्प प्रो डिझेल. तर या गाडीची किंमत 22,12,000 एक शोरूम प्राईज आहे. या गाडीची जर तुम्ही बेस वेरियंटची जर गोष्ट केलात, जो की 1.5 टर्बो स्टाईल आहे, तो 15 लाखामध्ये तुम्हाला एक शोरूम प्राईजमध्ये बघायला भेटतो. आणखी हा फेसलिफ्ट आहे, तर यामध्ये चेंजेस कोणते झालेले आहेत तुम्ही सुरुवातपासून जर याचा फ्रंट बघितलात तर चेंज झालेला आहे याचा ग्रिल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला आता मोठी ग्रिल बघायला भेटते. DRL हेडलाईट, फ्रंट कॅमेरा वगैरे हे जे आहेत ते आधीसारखेच तुम्हाला बघायला भेटतात यामध्ये. आणखी यामध्ये आता ॲडाससुद्धा बघायला भेटतो, जो की ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. जसं की तुम्ही याआधी बघितलात MG ॲस्टर टॉप एंड वेरियंटमध्ये तुम्हाला ॲडास दिला जात होता, तसंच यामध्ये सुद्धा आहे, ऑप्शनल आहे. तुम्ही जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. असा फ्रंट लुक होता मित्रांनो. तर तुम्हाला जर फ्रंट लुक आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. जर आपण इंजनची गोष्ट केलात मित्रांनो या गाडीमध्ये, तर या गाडीमध्ये तुम्हाला 2.0 टर्बो चार्जर डिझेल इंजन या गाडीमध्ये बघायला भेटतो, जो की 1956 cc 4 सिलेंडर. आणखी यामध्ये तुम्हाला 167 bhp आणखी 350 न्यूटन मीटरचा टॉर्क आपल्याला देतो. या गाडीमध्ये जर तुम्ही मित्रांनो साईड प्रोफाईलची गोष्ट केलं तर यामध्ये तुम्हाला 192 mm ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे. आणखी टायर प्रोफाईलची गोष्ट केलं तर यामध्ये तुम्हाला 18 इंचाचे टायर तुम्हाला बघायला भेटतील. डायमंड कट्स ऑलॉविलसुद्धा या गाडीमध्ये आहेत. अशा टाईपचा तुम्हाला क्रोम टचमध्ये इथे डोअर हँडल्ससुद्धा बघायला भेटतात. इथे तुम्हाला ORVMsमध्ये टर्न इंडिकेटर्स, आणखी 360 व्ह्यू असल्यामुळे इथे ORVMsमध्ये तुम्हाला कॅमेरासुद्धा बघायला भेटतो. अशा टाईपचा साईड प्रोफाईल होता मित्रांनो या गाडीमध्ये. अशा टाईपचा क्रोम टच या गाडीमध्ये आहे. एक क्रोमची पट्टीवरती सुद्धा तुम्हाला बघायला भेटते. आणखी मित्रांनो या गाडीची जर तुम्ही बॅक साईडची गोष्ट केलं तर यामध्ये तुम्हाला कनेक्टेड टेललाईट बघायला भेटते. अशा प्रकारचे सुंदर टेललाईट तुम्ही बघू शकता इथे. आधी तुम्हाला मित्रांनो यामध्ये सेंटरमध्ये तुम्हाला रिफ्लेक्टर बघायला भेटायचं, पण आता ही कनेक्टेड टेललाईट त्यांनी आता दिलेली आहे. इथे सेंटरमध्ये MGची बॅचिंग, आणखी खाली कॅमेरा 360 असल्यामुळे. आता यामध्ये आणखी एक चेंजेस म्हणजे मित्रांनो, आधी इथे लिहून यायचा बॅचिंग यायची की इंटरनेट इनसाईड, ते तुम्हाला आता यामध्ये बघायला भेटणार नाही. आता एकदम सिंपल MG हेक्टर अशी बॅचिंग तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटते. अशा टाईपचा रिअर लुक आहे मित्रांनो. कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. जर आता आपण याच्या साईड प्रोफाईलची गोष्ट केलं तर मी ग्राउंड क्लिअरन्सचं सांगितलंच आहे, 192 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणखी आपण यामध्ये जर म्हणलात फ्यूल टँक कॅपॅसिटी, तर 60 लिटरचा फ्यूल टँक कॅपॅसिटीसोबत आपल्याला ही गाडी येते. अशा टाईपचं इथे क्रोमचा टच इथे डोअर हँडल्सला दिलेला आहे सगळी. अशा टाईपचे डोर्स तुम्हाला यामध्ये नवीन डिझाईनसोबत डोर्स बघायला भेटणार आहे. पियानो ब्लॅक आणखी सॉफ्ट लेदर टचमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतो. अशा टाईपचे कंट्रोल्स इथे लॉक ऑन लॉक वगैरे सगळं बघायला भेटतो तुम्हाला यामध्ये. आणखी जर मित्रांनो याच्या इंटिरियरची गोष्ट केलात तर अशा टाईपचा सॉफ्ट लेदर टचमध्ये तुम्हाला इथे इंटिरियर बघायला भेटतो. अशा टाईपचं स्टिअरिंग. आणखी इथे जर तुम्ही कंट्रोलची गोष्ट केलात तर इथे तुम्हाला हेडलाईट लेवलिंग वगैरे अशा ऑप्शनसह इथे बघायला भेटतो. इथं पेट्रोल फ्यूल टँक, आणखी बोनेट ओपनिंगसाठी इथे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतो. आणखी यामध्ये इलेक्ट्रिकल सीट ॲडजस्टेबल तुम्हाला आधी तसंच यामध्ये सुद्धा बघायला भेटतो, को पॅसेंजर आणखी ड्रायव्हर सीटसाठी. इथे एकदम
इथे जर तुम्ही बघितलात तर एकदम सॉफ्ट टच तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो. आणखी इंटिरियरमध्ये जर आपण बघताच जी नजर जाते म्हणजे आपली, तर ते म्हणजे याचा मोठा स्क्रीन मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 14 इंचाची स्क्रीन तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटते. आणखी इथे जे काही कंट्रोल, क्रूज कंट्रोल, आणखी आपले इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी कंट्रोल्स, आणखी इथे वायपर्स, आणखी इथे हेडलाईटचे कंट्रोल बघायला भेटतात. इथे पुश बटन स्टार्ट स्टॉप बघायला भेटतो अशा टाईपचा इथे बघू शकता तुम्ही. आणखी ही जी गाडी आहे मित्रांनो, ही 6 मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ही गाडी बघायला भेटते अशा टाईपचा. इथे डिसेंट इनफ स्पेस आहे फोन वगैरे ठेवण्यासाठी. इथे तुम्हाला कप होल्डर्स, आणखी हँडब्रेक या साईडला बघायला भेटतो. आणखी जर तुम्ही याचे आर्म रेस्टमध्ये जे स्पेस बघितलात मित्रांनो, तर चांगला स्पेस तुम्हाला, डिसेंट इनफ स्पेससुद्धा बघायला भेटतो अशा टाईपची. इथे ग्लासेस वगैरे ठेवण्यासाठी, सनग्लासेस ठेवण्यासाठी तुम्हाला इथे बघायला भेटतो. हे लाईटचे असे काही तुम्हाला इथे कंट्रोल्स बघायला भेटतात अशा टाईपचा इंटिरियर आहे मित्रांनो. एकदम प्रीमियम फील तुम्हाला या इंटिरियरमध्ये बघायला भेटणार आहे. इथे मिरर्स वगैरे असे इंटिरियर आहे मित्रांनो या गाडीमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. इथे IRVMs तुम्ही मॅन्युअलमध्ये डे नाईट बघू शकता. आणखी या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला पॅनोरॉमिक मोठा सनरूफ बघायला भेटतो मित्रांनो, जो की खूपच सुंदर दिसतो. आता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची जर गोष्ट केलात मित्रांनो, तर या गाडीमध्ये तुम्हाला फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतो. आधी तुम्हाला यामध्ये डायलमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटायचा, पण यामध्ये तुम्हाला आता फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सध्या बघायला भेटतो, जो की पाहायला खूपच प्रीमियम फील देतो मित्रांनो अशा टाईपचा. एकदम स्टेअरिंग वगैरे बघू शकता तुम्ही. इथे एकदम मोठी स्क्रीन तुम्ही बघू शकता मित्रांनो, 14 इंचाची स्क्रीन यामध्ये आहे, जी की एकदम प्रीमियम फील देणार आहे, जी की या सेगमेंटमध्ये ही गाडी देते मित्रांनो. एकदम जबरदस्त फीचर्ससह ही गाडी येते. तर पॅसेंजर सीटची जर गोष्ट केली मित्रांनो, तर अशा टाईपचा तुम्हाला इथे डोअर्सची पूर्ण नवीन डिझाईन बघायला भेटते. आधी आणि या गाडीमध्ये डोअरचे हँडल भरपूर चेंज झालेले आहेत, डिझाईन खूपच चेंज झालेले आहे. इथे तुम्हाला इन्फिनिटीची साऊंड सिस्टीम बघायला भेटते. एकदम सॉफ्ट लेदर टचमध्ये हा आहे. इथे 1 लिटर तुम्ही बॉटल आरामात ठेवू शकता अशा टाईपचा. आणखी इथे मॅन्युअलमध्ये तुम्हाला सीट ॲडजस्टेबल बघायला भेटते. आणखी मित्रांनो माझी हाईट 5'10" आहे, तर मी एकदम कम्फर्टेबली इथे बसलो आहे. तुम्ही बघू शकता, एकदम निवांत बसू शकता तुम्ही. भरपूर स्पेस आहे इथे, इनफ आहे इतका स्पेस मित्रांनो, आरामात तुम्ही बसू शकता. इथे पण एकदम जबरदस्त सॉफ्ट लेदर टच दिलेला आहे. जबरदस्त इंटिरियर आहे मित्रांनो या गाडीमध्ये, तुम्ही बघू शकता. आणखी मित्रांनो याची खासियत म्हणजे इथे तुम्हाला एकदम जो मोठा डिस्प्ले दिसतो ना मित्रांनो, तो कुठे ना कुठे याच्या लुकला आतूनसुद्धा एन्हान्स करतो. जबरदस्त प्रीमियम फील देते मित्रांनो इथून ही गाडी. आणखी या साईडची जर गोष्ट करत ना मित्रांनो, या साईडला तुम्हाला इथे लाईटचं ऑप्शन इथे बघायला भेटतं. आणखी एक ऑप्शन इकडे सुद्धा आहे, इकडे दाखवतो तुम्हाला मी. या साईडलाही तुम्ही इथे लाईटचं ऑप्शन बघू शकता अशा टाईपमध्ये. आणखी मित्रांनो यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक टेलगेट बघायला भेटतो, जो की एकदम मस्त आहे. आणखी यामध्ये जर मित्रांनो बूट स्पेसची जर गोष्ट केला तर मित्रांनो हे जबरदस्त आहे मित्रांनो. 887 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला इथे बघायला भेटतो. इथे बघा तुम्ही, भरपूर स्पेस आहे मित्रांनो यामध्ये. जर तुम्ही हे बघितलात 5 सीटर आहे, जबरदस्त एकदम मोठा बूट स्पेस तुम्हाला बघायला भेटतो. इथे एक लाईट बघायला भेटतो अशा टाईपमध्ये, जी की तुम्हाला रात्री वगैरे यूजफुल होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, तर नॉलेजेबल वाटला असेल, तर नक्कीच आपल्याला व्हिडिओला लाईक करा. आणखी भेटूया असं एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा मराठी कार इन्फो.